विद्यार्थी मित्रांनो, पथ्य पाळा, पथ्य पाळा. कारण की आता स्पेशल एक नाही 3-3 बॅचेस सुरू झालेले आहेत. 1 महिन्याच्यासाठी आहे, फक्त 1 महिन्यासाठी. या 1 महिन्याच्या स्पेशल क्लासमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जे येणारेच विद्यार्थी नाही तर जे इतरही विद्यार्थी आहेत ज्यांना जीवनात काही बनायचं असेल त्यांनी पण लक्षात ठेवा. असं नाही की या क्लासमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो आहे, सर्वांसाठी या त्या गोष्टी. तर पथ्य काय आहे? मोबाईल गेम, दुर्लक्ष, अजिबात खेळू नका. पूर्ण लक्ष केंद्रित करायचं 1 महिन्यापर्यंत, एकाग्रता. दुसरीकडे आपलं लक्ष जायला नाही पाहिजे, मोबाईलकडे. तर मोबाईल गेम बंद ठेवा. तुम्ही टी व्हीच्या माध्यमातून पिक्चर पाहता, बंद करा. सिरियल, फिल्म मोबाईलवरून किंवा टी व्हीवरून पाहता, टोटल बंद करा ते. तुम्ही कोणत्या ना कोणत्या माध्यमातून गाणे ऐकत राहता, बंद करा ते. कार्टून फिल्म किंवा टाइमपास, चिटचाट, गपसप ज्या गोष्टी आहेत, बंद करा त्या. एकंदरीत तुम्ही तुमचे विचार 1च महिना की ज्या गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही येता त्या गोष्टींचा सराव आणि अभ्यास अर्जुनासारखा लक्षदारी बना. मग पहा, तुमच्या मनाला एकदा सवय लागली चांगल्या गोष्टींची आणि अभ्यासाची गोडी निर्माण झाली तर तुम्हाला इंग्रजी भाषाच नाही, गणितच नाही, सायन्सच नाही, तुम्हाला जे बनायचे आहे, जे करायचं आहे ते करण्याची परिपूर्ण एकाग्रता, तुमच्या मनाची शक्ती वाढवून तुम्ही तुमचं सेट युअर गोल्स आहे अँड डोंट स्टॉप अंटिल यू गेट देअर. तर अशा पद्धतीने तुमचं जबरदस्त गोल्स सेट कराल आणि तुमचं ध्येय प्राप्त होतपर्यंत तुम्ही ध्येयानं झपाटून जाल आणि त्याचा पिछा करता करता यशस्वी होतपर्यंत तुम्ही अभ्यास करणार, मेहनत करणार. लक्षात ठेवायचं आहे की एकंदरीत आपल्या मनाला भटकवणारे ज्या गोष्टी असतात, गावागावामध्ये जसं आता मी तुमच्या फायद्याच्या गोष्टी सांगतो, अशा गोष्टी वर्षातून एकदा तरी एखाद्या तज्ञ किंवा एखाद्या व्यक्तीला बोलावून सर्व विद्यार्थ्यांचा गावाचा भला कसा होईल अशा विचारवंताचे भाषण, प्रवचन किती गावात दिसतात, परंतु प्रत्येक गावामध्ये मंडया मात्र होतात. नौटंकी, नाटक, मुजरा, ऑर्केस्ट्रा, टाइमपासच्या गोष्टी होतात. आणि यासाठी गावातला जो पैसा आहे, जे असे टाइमपास करणारे जे आर्टिस्ट असतात ते मस्त कमावतात. माझं म्हणणं असं नाही आहे की त्यांची कला आणि त्यांचा आर्टिस्ट आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी बंद व्हायला पाहिजे. त्याची एक लिमिट असली पाहिजे. त्या गोष्टी नेहमीच आपण करतो. त्यानंतर सण त्योहार, देवी देवतांचे सण, अशा पद्धतीचं वर्ष चालला जातो, वर्षानुवर्ष चालले जाते आणि एक दिवस संपूर्ण आयुष्य संपून जाते. परंतु संपूर्ण आयुष्यामध्ये देखील सत्कर्म किंवा चांगल्या गोष्टी घडत नाही. जन्माला येतो आणि असंच चालला जातो. त्याला जन्म नाही म्हणत. जन्माला आल्यानंतर मूठभर, खाली हाथ से आया लेकिन मूठभर सत्कर्म करने वाला उसका मरण सफल होता है, क्योंकि सत्कर्म के माध्यम से वो अपने विचारों से कम थोड़े बहुत लोगों का, ज़्यादा नहीं लेकिन थोड़े बहुत लोगों का भला करके चला जाता है. हमारा उद्देश्य वही उद्देश्य है हमारा. उसी के लिए ट्यूशन क्लास की निर्मित हमने किया है कि संपर्क आने वाले जो बच्चे हैं, पालक हैं, उनको सही मार्ग मिल जाए. लेकिन बात यह है कि सत्य हमेशा कड़वा होता है और सत्य की भाषा इन अज्ञानी लोगों को समझाना बड़ा मुश्किल काम होता है. इसीलिए एक फिलोसोफर ने कहा है कि मूर्ख और मुर्दे कभी नहीं बदलते हैं, और जो बदल गया, समझ लेना कि जो बदल गया, जिनके विचार बदल गए, उनका प्रोग्रेस, उनकी प्रगति, उनकी सफलता निश्चित है, निश्चित है. दैट्स